ब्रेकिंग बातमी मुंब्र्यातील अपघात झालेल्या लोकलचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे आणि लोकलच्या दरवाजाच्या बाजूला स्क्रॅच केल्याचा या व्हिडिओमधून समोर आलेला आहे। तीसरी लोकल आहे ज्या लोकलचा अपघात झालेला होता, ज्या लोकलचा अपघात झाला तो व्हिडिओ आता सध्या समोर आलेला आहे। बातमी आहे मुंब्र्यामधून मोठी अपडेट। मुंब्र्यामधील अपघात झालेल्या लोकलचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे, ज्यामुळे अपघात होऊन 4 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे, 8 जण खाली पडले आणि तीच ही लोकल आहे मुंब्र्यामधील अपघात झालेली। या लोकलचा व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। लोकलचा दरवाजा दिसतोय आपल्याला, जो स्क्वेअरच्या माध्यमातून आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतो। एक्सक्लुसिव्ह दृश्य ही लोकलच्या दरवाजाच्या बाजूला स्क्रॅच गेल्याचं या व्हिडिओमधून स्पष्ट दिसून येतंय। ज्या रेल्वेमधून ज्या लोकलमधून हे 4 प्रवासी पडून त्यांचा मृत्यू झाला, तीच ही लोकल आहे आणि या लोकलच्या दरवाजाला बाजूला स्क्रॅच गेल्याचं या व्हिडिओमधून सरळ स्पष्ट दिसतंय। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्या सोबत आहेत। निकेश, तपासाला सुरुवात झालेली आहे, मात्र हीच ती लोकल आहे जी आपण दृश्यांमध्ये आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। स्क्रॅच गेल्याचं दिसतंय या लोकलला। नक्कीच मुंब्रा रेल्वे अपघाताच्या घटनेनंतर आता रेल्वेच्या ट्रॅक मधलं अंतर मोजण्यासाठी अधिकारी, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी जे आहेत ते स्वतः ट्रॅक वरती उतरलेले आहेत आणि दोन्ही ट्रॅक मधला अंतर मोजण्याचं काम जे आहे ते रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडनं केले जात आहे। आपण जर पाहिलं तर कसाऱ्याहून मुंबईच्या दिशेने जी जलद लोकल होती त्या लोकलचा अपघात झालेला आहे आणि मुंबईहून ठाण्याकडे येणाऱ्या लोकलला दोन्ही लोकलच्या प्रवाशांमध्ये घासल्या गेल्यामुळे हे सर्व रेल्वे प्रवासी जे आहेत ते ट्रॅक वरती पडलेले होते। फास्ट लोकल असल्यामुळे समोरनं एक लोकल येत होती आणि त्याचा अंदाज जो आहे तो काहीसा रेल्वेच्या प्रवाशांना आलेला नव्हता, कारण सकाळची वेळ होती। सकाळच्या वेळेला मोठी गर्दी ह्या रेल्वेमध्ये होते। अनेक रेल्वे प्रवासी जे आहेत ते कसारा लोकलच्या जी फास्ट लोकल होती त्याला लटकून प्रवास करत होते आणि समोरनं जी येणारी जी लोकल होती त्या दुसऱ्या लोकलच्या डब्याला जे आहे ते हे सर्व रेल्वे प्रवासी घासलेले होते आणि त्याच्यामुळे हा मोठा अपघात जो आहे तो घडलेला आहे। या अपघातामध्ये एकूण 13 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत आणि त्यातला 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाल्याच्या नंतर आता खरं तर रेल्वे प्रशासनाला जाग आलेली पाहायला मिळते। अनेकदा हा जो रेल्वे ट्रॅक आहे त्या रेल्वे ट्रॅकचा जो टर्न आहे, ज्यावेळेला फास्ट लोकल या ठाण्याच्या दिशेने किंवा मुंब्र्याच्या दिशेने येते त्यावेळेला तो टर्न मारत असताना लोकलचा जो टोल आहे तो दुसऱ्या बाजूच्या ट्रॅक वरती थोडा घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो। तशी त्याच वेळचा हा स्क्रॅच गेल्याचं पाहायला मिळतंय। निकेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।